थँक्यू डीजे. आर्यन स्पार्टन्स वर्सेस शर्मा रॉकर्स. लड़ते झगड़ते गिरते पड़ते क्वार्टर फाइनल तक का पहुंच चुके शर्मा रॉकर्स. बहुत इस दिन में बहुत संघर्ष हुआ है उनका. अगर इस संघर्ष की कहानी को बड़ा बनाना है, सक्सेसफुल बनाना है, तो एक मैच रवि लिंगाला इनको बैटिंग करना पड़ेगा. उनका वो क्लास आणि दोन्ही टीमचे 12th मॅन आमच्यापर्यंत पाठवा या मॅच साठी. दोन्ही टीमचे 12th मॅन बॅटिंग टीम एक खेळाडू तुमच्या इकडे पाठवा. नंतर तो इथून बॅटिंगला गेला तरी पण चालेल, फक्त नावं सांगण्यासाठी आम्हाला. फिल्डिंग टीम एक्स्ट्रा खेळाडू तुमचा असेल तर प्लीज नावं सांगण्यासाठी पाठवायचं आहे. लास्ट मॅच ऑफ डे 2, निर्णायक मॅच. ज्या मॅच साठी हे चारही संघ दिवसभर मेहनत करत होते, ती मॅच खेळण्याची संधी आर्यन स्पार्टन्स अलेक्स देवेंद्र अँड कंपनी त्यांच्या ऑपोजिट मध्ये शर्मा रॉकर्स शर्माजी आणि त्यांची पूर्ण कंपनी आपल्या खेळताना बघायला मिळणार आहे. एका बाजूला बॅटिंग साठी आलेत मैदानावरती अंधेरीचे एक स्टार खेळाडू रवि लिंगाला. त्यांच्या ऑपोजिट मध्ये नॉन स्ट्राईक एंड वरती अश्विन. त्यांच्या ऑपोजिट मध्ये अलेक्स देवेंद्रचा आर्यन स्पार्टन. स्वतः अलेक्स भाई असतील. त्यानंतर जय. चांगला बॅटल मैदानामध्ये रंगेल. तिकडे माज आणि जय ही ओपनिंगची जोडी आहे, धाकड जोडी. तर आता बॅटिंग साठी उतरलेत. टॉस जिंकून बॅटिंग साठी आमंत्रित केलंय शर्मा रॉकर्स. शर्मा रॉकर्स शॉक देणार का समोरच्या टीमला? एक मॅच मात्र प्रेक्षकांची गर्दी झाली मैदानावरती मॅडीबाई यांची बॅटिंग बघण्यासाठी. स्टार्ट जरूर मिळालं प्रत्येक मॅच मध्ये, मात्र त्याला मोठा कन्वर्ट करू शकलेले नाहीत मोठ्या रन्स मध्ये. बॉलिंग साठी रोहित. स्ट्राईक एंड वरती रवी. पहिलाच बॉल ओव्हर फुल टॉस. त्याला समोरच्या दिशेला खेळल्यात. जय बॉल वरती येतात. सुंदर फिल्डिंग. एकाच रन वरती समाधान मानावं लागेल. अकाउंट ओपन केले करणने. इम्पॉर्टंट मॅच क्वार्टर फायनल इर्ला जुहू प्रीमियर लीग सीझन 2 टॉप 3 मध्ये शर्मा रॉकर्स की आर्यन स्पार्टन्स, रवि लिंगाला की अलेक्स देवेंद्र, कोणती टीम एंटर करणार? रोहितचा बॉल. शॉर्ट बॉल सुंदर पद्धतीने डिलिव्हर केला होता. खांद्याचा वापर केला होता. रायझिंग बॉल पडल्यानंतर चांगला टेक ऑफ घेतला बॉलने आणि तेवढा दर्जेदार विकेट किपिंग माज यांची बघायला मिळते. क्लास कीपर आहेत मार. शॉर्ट बॉल त्याला मागे खेळल्यात विकेटच्या मागे. तिकडे रन मिळते ते सिंगल. 3 बॉल पॉवर प्लेच्या ओव्हरचे झालेत. 2 रन खर्च केल्यात. बिनबाद 2. एक डॉट बॉल टाकला. क्रॉस बॅटेड सुंदर फटका. 2 रन साठी 4 रन स्कोर कार्ड वरती 4 बॉल. नवीन बॉल मैदानामध्ये पूर्तता करायची नवीन बॉलची.
हो, या वेळेला सुद्धा लेग साईडला मारायचा प्रयत्न फसलाय. डॉट बॉल आला. सुंदर ओव्हर आतापर्यंत हाताळतायत रोहित. आज मात्र चमकदार कामगिरी. रोहित यांनी सुंदर साथ दिले त्यांच्या टीमला. पहिली ओव्हर पॉवर प्लेची ज्या प्रकारे त्यांनी डिलिव्हर केले, प्रत्येक मॅच मध्ये इम्प्रेस केलंय. लास्ट बॉल इनसाइड आउट, कव्हरच्या दिशेने हा फटका. सहा बॉल 6 रन्स. शांत सुरुवात मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळतीये. जितके जास्त वेळ विकेटवरती उभं राहणार तेवढ्या रन्स येत राहतील. ते म्हणजे शर्मा रॉकर्स टीमसाठी. पहिल्या मॅच मध्ये एक चांगले इनिंग खेळले होते, त्यानंतर मात्र छोट्या छोट्या इनिंग्स मध्ये छोट्या छोट्या कॅमिओ मध्ये इनिंग्स बघायला मिळाल्या. एकही अशी 30-40 रनची इनिंग अजूनपर्यंत आलेली नाहीये. प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत की रवी लिंगाला जेव्हा मैदानामध्ये उतरतात काहीतरी कारनामा जरूर करून दाखवतात. मात्र या मॅच मध्ये ती संधी आहे. ही ती मॅच है, ये वो बड़ा मैच है जिसमें बड़ा प्लेयर अपना छाप छोड़ सकता है. आणि वो इम्पॅक्ट बड़े प्लेयर का इम्पॅक्ट या मॅच मध्ये द्यावं लागेल. मात्र त्याच्या ऑपोजिट मध्ये हे यंगस्टर्स आज किसन देवेंद्र यांच्या अनुपस्थितीमध्ये, ते अनफिट असल्यामुळे खेळत नाहीयेत. मात्र त्यांच्या अनुपस्थितीमध्ये आपल्या टीमला क्वार्टर फायनल पर्यंत घेऊन गेलेत. लास्ट इयरची रनर अप टीम आहे, चॅम्पियन टीम आहे, जिंकणं त्यांच्या रक्तामध्ये आहे. या वेळेला सुंदर फटका आहे. तिकडे एकच रन मिळेल. बेस्ट वर्सेस बेस्टचा बॅटल आहे. जय, आजचा दिवस डे 2 ज्या खेळाडूने आपल्या नावावरती केलं आतापर्यंत तो जय गोलंदाजी मार्क वरती आहे. जय विथ बॉल, जय विथ बॅट. सो वाईड बॉल आणि या वेळेला मात्र रन घेतली आहे. ओळखले इम्पॉर्टन्स मॅचचा. एक एक रन खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. 8+1 अशा 2 रन्स मिळतील या बॉलवरती. 9 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. लास्ट मॅच मध्ये 45 धावा डिफेंड केल्या होत्या. मात्र यावेळेला सेकंड इनिंग मध्ये जय, ॲलेक्स, त्यानंतर साहिल चांगली बॅटिंग लाईनअप आहे. माज शॉर्ट बॉल वरती एक पाय उचलून पुल करायचा प्रयत्न फसला. एलिव्हेशन नाहीये, ताकद कमी पडले. पहिला फलंदाज बाद झालाय. ओपनिंगची जोडी फुटले. पहिला फलंदाज अश्विनच्या स्वरूपात विकेट गेली आहे ती शर्मा रॉकर्स टीमची. धवल बॅटिंग साठी आलेत. आज जरूर दिवस खराब चालू आहे, मात्र ही मॅच इम्पॉर्टंट आहे. या मॅच मध्ये परफॉर्म करणं प्रत्येकाची इच्छा असते. क्वार्टर फायनल, सेमीफायनलच्या मॅचेस मध्ये परफॉर्म करणं आणि आपल्या टीमला ट्रॉफीपर्यंत जवळ घेऊन जाणं, ट्रॉफीसाठी घेऊन जाणं, क्वालिफाय करून देणं. अशा वेळेला धवल, ज्याने इथला जो प्रीमियर लीग सीझन 1 त्यांच्या बॅटिंगने गाजवलं होता, ते धवल यावेळेला समोरच्या दिशेला ड्राईव्ह केला. तिकडे बॉलवरती फिल्डर आले. चांगली फिल्डिंग, काटे की टक्कर, काटे का मुकाबला मैदानामध्ये बघायला मिळत आहे. फिल्डिंग टीमला सुद्धा माहिती आहे की मागच्या वर्षी ते रनरअप होते, टायटल डिफेंड करायचं आहे. यावर्षी चॅम्पियन बनण्याचं स्वप्न घेऊन पुन्हा एकदा मैदानामध्ये उतरलेत. हलक्या हाताने खेळलेत. यॉर्करला तिकडे थोडीशी मिसफील्ड जरूर झाली होती, मात्र रन घेण्याचा कोणताही प्रयत्न बघायला मिळत नाहीये. सिंगल डबलने स्कोर कार्ड पुढे जात आहे. 11 रन, 1 विकेट. नेल्सन फिगर 1-1-1 आपल्याला स्कोर कार्ड वरती बघायला मिळत आहे. शॉर्ट बॉल मागे त्याला हुक केला 2 रन साठी.
13 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. 45 डिफेंड केल्यानंतर तो कॉन्फिडन्स असेल की 45 प्लस धावा जर आपण बनवू शकलो तर पुन्हा एकदा तोच कारनामा करू शकतो. मात्र समोर तेवढाच ताकदीचा संघ आहे आर्यन स्पार्टन्स. हा सुंदर पिकअप फटका. तिथे सुद्धा 2 रन्स मिळतील. 15 रन स्कोर कार्ड वरती. 2 ओव्हर 15 रन. 1 विकेट गेली आहे. शांत सुरुवात आपल्याला या मॅच मध्ये बघायला मिळते. मात्र आपली विकेट टिकून ठेवली आहे. बॉलिंग एंड वरती साहिल ओव्हर नंबर 3 साठी. 1 ओव्हर तरी मोठी बनवावी लागेल, ती शोधावी लागेल. 2 ओव्हर 15 झाल्यात. शॉट पुल केलाय, त्याला दिशा दिली आहे 2 रन साठी. 17 रन. यावेळेला समोर स्लॉट मध्ये टाकला होता तिथे अलेक्स देवेंद्र कॅच खालती. नंबर 1 bullshit guy. Number 1 bullshit guy. बाद झालेत फलंदाज रवी लिंगाला. कॅच घेतली टीमचे कॅप्टन. दोन बॉल झाले त्या ओव्हर मध्ये. सतरा रन स्कोर कार्ड वरती आहेत. एलबीडब्ल्यू आउट नाहीये. डॉट बॉल. थोडासा शांतता मैदानामध्ये आली, जशी विकेट गेली आहे रवी यांची विकेट जशी मिळवली आहे. सन्नाटा मैदानामध्ये बघायला मिळालाय. बॅटची टॉप एज.
विकेट किपरच्या मागे बॉल गेला, तिकडे रन मिळतील ती फक्त 1. 18 रन्स. धवल वरती भरपूर अपेक्षा आहेत. धवल आज दिवसभर निराश केल्या, मात्र लास्ट मॅच मध्ये एक इम्पॅक्ट इनिंग, एक चांगली इनिंग आपल्या टीमसाठी अपेक्षा करावी लागेल. ॲज अ आयकॉन त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय संघाने. शॉर्ट बॉल मागच्या दिशेला, तिकडे नेटला लागून बॉल आतमध्ये राहिला आणि तिकडे मिळतीये ती फक्त आणि फक्त सिंगल. नशीब पण आता फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या साथ देताना बघायला मिळतात. आमचे मल्लेश भाई मॅचचा आनंद घेण्यासाठी पुन्हा एकदा मैदानावरती आले, त्यांचं सहर्ष स्वागत आहे. क्रिकेटवरती खूप प्रेम आहे मल्लेश भाई यांचा. तन्मय बॅट फिरवली, मात्र ब्लाइंड शॉट, प्लॅन मिस. तीन ओव्हर रनचे स्कोर कार्ड वरती 19. पहिल्या बॉल वरती 17 रन्स होत्या, त्यानंतर मात्र 5 बॉल मध्ये फक्त आणि फक्त 2 रन खर्च केल्या. चला बॉलिंग चेंज लवकर करायचं आहे. तीन ओव्हर 19 रन आहेत. इकडे सुद्धा टॉप एज विकेटच्या मागे बॉल जातोय, तिकडे मिळते ते सिंगल. 11 बॉल बाकी आहेत. 11 बॉल मध्ये किती धाव बनणार, हे धाव बनण्याचा प्रयत्न धवल आणि त्यांच्या साथीला तन्मय करतील. बॅटची एज लागली होती, विकेट किपर चांगला अटेम्प्ट केला होता कॅचचा, मात्र सिंगल पेक्षा जास्त काही मिळत नाहीये. जेवढ्या दर्जेदार बॅटिंग केली पूर्ण दिवस, त्याच दर्जाची त्याच क्लासची गोलंदाजी सुद्धा दाखवली आहे आर्यन स्पार्टन टीमने. त्यांचे ओनर, त्यांचे कॅप्टन मात्र सावळीचं ठिकाण शोधतायत. कुठल्या ठिकाणी सावळीचं तिकडे फिल्डिंगला ते जाताना आपल्याला बघायला मिळतात. चालाक कॅप्टन. स्विंग अँड मिस, क्लास गोलंदाजी, सुंदर गोलंदाजी मैदानामध्ये दाखवली आहे. चांगल्या लाईन अँड लेंथ वरती बॉलिंग करतायत. कोणतेही यॉर्कर नाही आहेत, कोणतेही स्लोअर पद्धतीचे बॉल नाही आहेत, फक्त डॉट बॉल टाकण्यावरती विश्वास दाखवतात गोलंदाज. मोठ्या फटक्यांपासून लांब ठेवलाय. बीट केलंय, डॉट बॉल आलाय. डॉट बॉल पर्सेंटेज जेवढा जास्त टेनिस क्रिकेटमध्ये झटपट मॅचेस मध्ये, तेवढा विनिंग पर्सेंटेज जास्त असणार प्रत्येक मॅच मध्ये तुमचा. इस्माईल शॉर्ट बॉल फसवलाय, विकेटची संधी, कॅच खालती आले क्षेत्ररक्षक, मात्र कॅच ड्रॉप केल्या. त्यानंतर त्यांचा रिएक्शन. जयेश पुजारी सगळ्यात आधी आले होते ते ग्राउंड वरती, त्यांची टीम जेव्हा आली पण नव्हती तेव्हा आले होते.
मात्र आज कॅच नाही घेतलेली एक पण त्यांनी. धवल यांना हा चान्स मिळालाय. बरोबर आहे, जेवढे पण बॉल आहेत त्याच्यावरती हा चान्सला बनवावा लागेल. विकेट मिळाली, रिवॉर्ड मिळाला आहे. मी तर खरं म्हणेन की जी ओव्हर म्हणजे आतापर्यंत सुंदर डिलिव्हरी केली होती त्याचा रिवॉर्ड लास्ट बॉलवरती मिळाला. विकेट किपर कोणती चुकी करत नाही आहेत. तर अवनीश बॅटिंगसाठी चालले आहेत. 4 ओव्हर 22 रन स्कोर कार्ड वरती आहेत. लो स्कोरिंग मॅच होण्याची शक्यता बघायला मिळते. मात्र 6 बॉल बाकी आहे. धवल 6 बॉल मध्ये 15 ते 20 रन जर बनवल्या 40 पर्यंत स्कोर कार्ड घेऊन गेले, चांगली लढत बघायला मिळेल. आणि आता मात्र संघाने विश्वास दाखवलाय कार्तिक यांच्यावरती. चार ओव्हर 22 रन. क्वार्टर फायनलची मॅच चालू आहे. ज्या प्रकारे मॅच बघायला मिळाली होती, पाहिजे होती तशी मॅच झालेली नाही आतापर्यंत. मात्र 6 बॉल अजूनही बाकी आहे. मॅच अजूनही संपलेली नाहीये बॅटिंग करणाऱ्या टीमसाठी. इथून सुद्धा कमबॅक होऊ शकतो आणि ते करावं लागेल धवल यांना. पहिलाच बॉल वाईड +1 अशा 2 रन्स. 24 4 ओव्हर 24 रन. 15 ते 20 रनची ओव्हर जर शोधली तर परत एकदा मॅच मध्ये येऊ शकतात. वाईड बॉल आहे आणि आमचे लॉंग ऑफ वरून जय बाउंड्री वरतून तुम्हाला इथून काही दिसलं नसेल. सो नो आर्ग्युमेंट्स प्लीज. नाही जय, डू नॉट ट्राय दिस. इथून तुम्हाला चान्सच नाहीये बॉल दिसण्याचा. कुठून गेलाय. प्ले अँड मिस, स्विंग अँड मिस. जे एक्स्ट्राच्या रन आल्या होत्या तिथून मात्र ओव्हरला मोठं बनवायला पाहिजे, प्रयत्न करायला पाहिजेत. रन्स येणं गरजेचं आहे. जेवढे जास्त रन्स येतील तेवढे चान्सेस बनतील या मॅचला बनवायचे त्यांच्या बॉलिंग करत असताना. हा, या वेळेला टायमिंग प्रॉपर. चेंडूने केली हवाई सफर. चेंडू सी मा रेषा पार. षटकार. थँक्यू डीजे. 2 बॉलचा खेळ झालाय. 31 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 4 बॉल निर्णायक 4 बॉल क्वार्टर फायनलचे. कार्तिक गोलंदाजी मार्क वरती. यावेळेला प्लॅन मिस. सुंदर बॉलिंग. षटकार जरूर आलाय. मात्र 2 डॉट बॉल खेळल्यात. डॉट बॉल अवॉइड करावे लागतील. या डॉट बॉल वरती रन येणं गरजेचं आहे. 3 बॉल बाकी आहेत. अँड परफेक्ट यॉर्कर. दांडी गुल. पायाच्या मागून स्टंप उडवला. एक षटकार जरूर किजला, मात्र त्याला इक्वल केलंय कार्तिक यांच्या 2 डॉट बॉलने. चला, नवीन फलंदाज मैदानात जायचं आहे लवकर. 31 रन स्कोर कार्ड वरती आहेत. चांगला बॉल. 3 लगातार डॉट बॉल, त्याच्यामध्ये 1 विकेट आली आहे. चांगली ओव्हर. या ओव्हर मध्ये 1 षटकार जर साईडला ठेवला तर 4 डॉट बॉल टाकलेत कार्तिक यांनी. सुंदर बॉलिंग. आमचे ऑनलाईन स्कोरर आहेत कार्तिक. मात्र आता विकेटवरती आपले खेळताना बघायला मिळतात, बॉलिंग टाकताना बघायला मिळतात. यॉर्कर त्याला लोअर फुल टॉस बनवून मारला. तिकडे क्षेत्ररक्षक आहे संघाचे कर्णधार. सुंदर फिल्डिंग. 1च रन लास्ट बॉल वरती मिळतीये.
रन्स बनले त्या 32. आता 30 बॉल मध्ये 33 धावा डिफेंड करायच्या आहेत. चला फिल्डिंगला उतरायचा शर्मा रॉकर्स टीम. 30 बॉल धावा डिफेंड करायच्या आहेत त्या 33. मॅचला मजा येईल कारण की लो स्कोरिंग मॅच इंटरेस्टिंग होतात. बऱ्याच मैदानावरती बघितलं एक तर वन साइड होईल नाहीतर मग लास्ट बॉल पर्यंत जाण्याची शक्यता असते. अशा वेळेला टॉप 3 मध्ये आर्यन स्पार्टन्स पुन्हा एकदा त्यांची चॅम्पियन बनण्याचं स्वप्न घेऊन ते टॉप 3 मध्ये प्रवेश करतील की त्यांना या 33 धाव्यांवरती रोखण्याचा प्रयत्न करतील शर्मा रॉकर्स टीम. काटेकी लढत, हाय व्होल्टेज मॅच होईल. मात्र आता नजरा असतील त्या जय यांच्या बॅटिंगवरती. जय कशा प्रकारे अप्रोच करतात या रनचेसला आणि जयची साथ कोणते खेळाडू देतील, कोणते बॅट्समॅन देतील आणि कशा प्रकारे रवी लिंगाला विकेटच्या मागून या रनचेसच्या धावा डिफेंड करण्यासाठी काय प्लॅनिंग प्लॉटिंग करतील. 30 बॉल 33 रन. इर्लाजू प्रीमियर लीग सीझन 2 चा सेकंड डेचा क्वार्टर फायनल जिंकून कोणती टीम टॉप 3 मध्ये प्रवेश करेल. दुसरी टीम टॉप 3 मध्ये आपल्याला मिळणार आहे. येणारे 30 बॉल सांगतील. ती असेल आर्यन स्पार्टन्स, ॲलेक्स देवेंद्र यांचा संघ की शर्मा रॉकर्स आमच्या शर्माजी यांचा टीम. कोणाचा प्रवास इथेच संपेल IGPL सीझन 2 मध्ये. लास्ट इयर रनर अप होते ॲलेक्स देवेंद्र अँड कंपनी. यावर्षी सुद्धा तो प्रयत्न करतील कारण की रनचेस बघायला गेलं तर सिंपल आहे. 30 बॉल मध्ये 33 धावा बनवायच्या आहेत आणि टॉप 3 मध्ये प्रवेश घ्यायचा. मात्र इकडे बॉलिंग खूप टाईट लेंथ आणि लाईन वरती करावी लागेल. फिल्डिंग त्याही पेक्षा सुंदर करावी लागेल. (33) 30 बॉल 33. मैदानामध्ये नवीन तीस बॉल मध्ये 33 धावा डिफेंड करायचे आहेत. ओमकार गोलंदाजी मार्क वरती इम्प्रेस केले या यंगस्टरने. मात्र ही ओव्हर त्याचा पूर्ण एक्सपिरियन्स, त्याची पूर्ण एनर्जी या ओव्हर मध्ये टाकावी लागेल. विकेटच्या मागे रवी लिंगायत. स्ट्राईक एंड वरती जय. पहिलाच बॉल स्लॉट मध्ये समोरच्या दिशेला उडवलाय. कॅच खालती धवल. कोणती चुकी होणार नाहीये. मॅचची गोल्डन फिश, मोठा मासा गळायला लागलाय पहिल्याच बॉल वरती. मॅच मध्ये मजा येईल. आता 29 बॉल मध्ये 33. पहिल्याच बॉल पासून आक्रमण करण्याची गरज इथे होती का? पहिल्याच बॉल वरती विकेट चा जोखीम घेण्याची गरज होती का षटकार मारण्याची? आता मात्र विचार करावा लागेल डगआउट मध्ये गेल्यानंतर जय यांना. तर नवीन फलंदाज मैदानामध्ये गेलेत आणि बॅटिंग टीमचे खेळाडू जे आतमध्ये आहेत बाउंड्री लाईनच्या बाहेर या.
पूर्ण टीम बाहेर बाहेर उभं राहा प्लीज. बॅट्समनचं नाव सांगायचं बॅटिंग टीम. कृष्णा कृष्णा बॅटिंग साठी आल्यात. हा विकेट हॅट्रिक जर घेतली ओमकार याने तर मल्लेश भाई यांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. व्हाईट बॉल तुम्ही टाकू शकत नाही यात. व्हाईट बॉल टाकणे एवढ्या बँक बॅलन्स तुमच्याकडे नाही आहे या मॅच मध्ये. ही मॅच क्वार्टर फायनल जिंकून टॉप 3 मध्ये जायचं आहे तर डॉट बॉल पर्सेंटेज चांगला ठेवावा लागेल. फिल्डिंग त्यापेक्षाही चांगली करावी लागेल मात्र मॅचला मजा येईल. कृष्णा यांचा क्रॉस बॅटेड फटका बघायला मिळाला. तिकडे फिल्डर बॉल वरती येतील फील्ड करतील तोपर्यंत मिळते ते सिंगल. यॉर्कर बॅटची लीडिंग एज कॉल दिलाय बॉलरने मात्र कॉलिंग चुकीची होती. कॉल बॉलर बोलत होता इट्स माइन मात्र तिथे क्षेत्ररक्षक सुद्धा इच्छुक होते. दोघांमध्ये कॉलिंगची कमतरता आणि इथे काय घडलंय. माज यांना चान्स दिलाय. ही कॅच ड्रॉप केली आहे की आता मात्र मॅच ड्रॉप केली आहे. बॉलर सुंदर बॉल हाताळला होता. विकेट मिळण्याची संधी निर्माण केली होती थोड्या वेळासाठी या डगआउट मध्ये. आर्यन स्पार्टाच्या धाकधूक वाढली होती. हार्टबीट वाढले होते मात्र ते आता पण नॉर्मल झाले जेव्हा कॅच ड्रॉप झाले. हे कॅच आहे या मॅच आहे. काय सोडलंय. या वेळेला फिल्डरच्या दिशेने खेळले चांगली फिल्डिंग. चार बॉल 3 रन झालेत. कृष्णा नावासारखं खेळ करावं लागेल. कृष्णा यांना फेमस आहे टेनिस क्रिकेटमध्ये कृष्णा हे नाव. आता मात्र चेंडूला 1 बाउन्स सीमारेषा पार पाठवलाय. जे प्रेशर बिल्ड केलं होतं विकेट घेऊन डॉट बॉल टाकून ते प्रेशर रिलीज करणारा फटका निर्णायक चौकार ज्या रनचेसला सुरुवात करणारा चौकार आता बघायला मिळतोय कृष्णाच्या बॅट मधून. जसं मी उल्लेख केला कृष्णा हे नाव टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठं आहे. गॉड ऑफ टेनिस क्रिकेट कृष्णा सातपुते त्यानंतर कृष्णा पवार कृष्णा गवली खूप असे कृष्णा आपल्याला बघायला मिळतात टेनिस क्रिकेटमध्ये. हा एक इर्ला जुहूचा कृष्णा. बॉल वरती केला वार. चेंडू डिक्लेअर झोन मध्ये फरार 2 रन साठी. 1 ओव्हर 9 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. इक्वेशन 24 बॉल मध्ये 24 रन. 24 बॉल 24. आणि मलेश भाई अपने आज हमारे जो ऑफिसर है ना उन्होंने लगातार 6 के 6 मैच अंपायरिंग की है. अगर किसी को प्रोफेशनल अंपायर की जरूरत है ना तो ऑफिसर भाई को कांटेक्ट करे. 6 मैच लगातार अंपायरिंग करतात. अश्विन गोलंदाजीसाठी अश्विन. 24 बॉल 24. माज यांच्यासाठी हा बॉल सुंदर बॉल डॉट बॉल. मजा येते मॅच सोडायला मान्य नाही आहेत फिल्डिंग करणारी टीम.
हा सुंदर पिकअप शॉट, सुंदर फटका, 2 रन साठी. 9 रन स्कोर कार्ड, 11 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 11 रन स्कोर कार्ड वरती लागलेत. 22 बॉल 22. या वेळेला लॉफ्ट केला ते क्षेत्ररक्षक बॉल वरती येतात, मात्र त्यांच्या रेंजच्या बाहेर बॉल. वन बाउन्स डिक्लेअर झोन मध्ये 2 रन्स मिळतील. या 2 रन्सने 13 रन स्कोर कार्ड वरती आहेत. 20 रनची अजूनही गरज आहे. तर मॅच मध्ये शर्मा रॉकर्स टीमला यायचे तर विकेट घेणं गरजेचं आहे. यावेळेला फसवलं होतं, चांगला बॉल टाकला होता, शफल झाल्यानंतर बॅट्समनला बीट केलं होतं, मात्र लास्ट मुवमेंटला बॅट आली आहे. बॅटची एज घेऊन फाईन लेगच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला 1 रनसाठी. प्रयत्न तर चांगले चालू आहेत बॉलर्सचे. एक कॅच जी ड्रॉप केली आहे तिथून मात्र चांगल्या स्थितीमध्ये बघायला मिळालंय. हा शफल झालाय बॅट्समन, त्यानंतर फुलटॉस बॉल, त्यासाठी एकदम सोपा अटेम्प्ट होता स्वीप करायचा. चांगल्या पद्धतीने स्वीप केला, 2 रन्स मिळवल्या. चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केलाय, चांगल्या पद्धतीने पुश केला. पुश करो और खुश रहो. चांगली बॅटिंग. 2 ओव्हर नंतर स्कोर कार्ड होते रन्स येतात. 17 रन स्कोर कार्ड होते लागल्यात. 18 बॉल 16 रनची गरज आहे. अठरा रन झाल्या. लास्ट बॉलवरती आले सिंगल. 15 पाहिजेत 18 बॉल मध्ये 15. कृष्णाला पाठवण्याचा निर्णय त्यांचे मास्टर माइंड कॅप्टन अलेक्स देवेंद्र यांचा चांगला ठरतोय. चालाक कॅप्टन आहेत. 18 रन्स, 18 बॉल 15 रन्स. अलेक कटरचा वापर केला तिकडे. 1 रन जाऊन पूर्ण झाली आहे. दुसरीचा प्रयत्न करणार का? अटेम्प्ट केलाय दुसऱ्या रनचा. सतरा बॉल आणि 13 रन. मैच अभी रेंज में आ चुका है. तो डायलॉग है आ गया रेंज में. टॉप 3. वॉट अ शॉट. शफल मोमेंट चांगला, त्यानंतर मात्र पायातल्या बॉलला पिक केलाय 2 रन साठी. रन्स पाहिजेत ते 11. स्लोवर बॉल तिकडे पॉईंटचे रक्षक बॉलवरती येतील, फील्ड करतील तोपर्यंत आले सिंगल. उर्वरित बॉल मध्ये आता फक्त 10 रन्सची गरज आहे. 10 ते 15 रन शॉर्ट राहिलेत पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना. महाजनचा फटका ऑफ साइडला, पॉइंटच्या वरतून दर्जेदार स्ट्रोक 2 रन साठी. 8 रन्सची गरज आहे. 25 रन स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. हो हेलिकॉप्टर फिरवायचा होता, डॉट बॉल आलाय. 25 रन स्कोर कार्ड वरती आहेत. हा या वेळेला लॉफ्ट केलाय बॉलला, तिकडे क्षेत्ररक्षकच्या डोक्यावरतून बॉल गेलाय, फिल्डरच्या डोक्यावरून बॉल 2 रन साठी ट्रॅव्हल झालाय. बारा बॉल आणि 6 रन. टॉप 3 मध्ये जाण्यासाठी फक्त 6 रन्सची गरज आहे. बारा बॉल 6.
गोलंदाजी मार्क वरती शर्माजी आलेत, स्वतः संघाचे ओनर निराश आहेत, थोडेसे हताश आहेत रवी लिंगाला, कारण की माहिती आहे पहिल्या इनिंग मध्ये रन्स कमी बनला, त्याचमुळे तो प्रेशर बिल्ड करता आलेला नाहीये समोरच्या टीम वरती. जरूर पहिल्या बॉलवरती विकेट, ती कॅच जर झाली असती तर मग चित्र वेगळं बघायला मिळालं असतं. त्या कॅच नंतर काही ना काहीतरी वेगळं आपल्याला बघायला मिळू शकलं असतं. मात्र ती कॅच ड्रॉप, त्यानंतर माज आणि कृष्णा मॅच मध्ये पकड बनवले. आता फक्त 6 रन्सची गरज आहे. लोअर फुलटॉस विकेटची संधी आहे तिकडे. ओ पॉइंटचे क्षेत्ररक्षक, एफर्ट नाही आहे, थोडेसे एफर्ट लावणं गरजेचं आहे. एक एक रन खूप इम्पॉर्टंट आहे. मॅच जिंको किंवा हारो, मात्र तुमचे प्रयत्न चांगले बघायला मिळाले पाहिजेत प्रत्येक मॅच मध्ये. 4 रनची गरज आहे. 4 रन बनल्या तर आर्यन स्पार्टन्स टॉप 3 मध्ये प्रवेश करतील. मिनी हेलिकॉप्टर समोरच्या दिशेला, तिकडे ओमकार बॉल वरती आलेत. ओमकार तो रुमाल ठेवायचा, रुमाला जर बॉल लागला असता 5 रनची पेनल्टी मिळाली असती. लक्षात ठेवा ही गोष्ट, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. नहीं नहीं लगा, नहीं लगा नहीं, हमने सिर्फ उसको बोला है कि वो करे नहीं, नेक्स्ट मैच में आगे जाके उसका क्रिकेट बहुत बड़ा है, उसको खेलना है आगे जाके, ये सारी चीज़ें वो अवॉइड करे. बहुत सारी चीज़ें है जो सीख सकता है टूर्नामेंट से. बाउंड्री लाईन वरती फिल्डिंग करत असताना प्रेझेन्स ऑफ माइंड, मॅच मध्ये लक्ष ठेवणं. स्टेप आउट केलाय, समोर दिशेला बॉल उडवलाय, कॅच खालती धवल आलेत आणि धवल कोणती चुकी करणार नाहीत. अजूनपर्यंत विनिंग शॉट पासून लांब ठेवलाय विनिंग रन साठी. आता मात्र इंतजार है बैटिंग साठी और वो आ चुके हैं मैदान में जिसका हम सबको इंतजार है. क्या एलेक्स भाई बाउंड्री मार के मैच फिनिश करेंगे? दोन रन पाहिजेत. दोन रन नंतर पुन्हा एकदा सचिन नांदेड यांच्या माध्यमातून 2 रनची गरज आहे. या ओव्हर मध्ये 2 बॉल बाकी आहेत. वाईड बॉल सचिन यांच्या माध्यमातून. हा षटकार मारला अलेक्स भाई यांनी, मॅच फिनिश केली 6 मारून. तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे. यावेळेला स्ट्रेट बॅटने समोर हिट, तिकडे मात्र लास्ट मोमेंटला धवल याने बॉल अडवला. सेटलमेंट होते, मात्र धवलने लेट ऐकले सेटलमेंट. एक रनची गरज आहे, 1 रन. आणि 1 रन आली आहे आणि 1 रनने क्वार्टर फायनल जिंकून टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय एलेक्स देवेंद्रचा आर्यन स्पार्टन टीम ने. कहा पड़े हो चक्कर में, कोई नहीं है भाई टक्कर में. लगातार 2 वर्ष ही टीम टॉप 3 मध्ये फायनलच्या रेस मध्ये. एलेक्स देवेंद्र अँड कंपनी, वेल प्लेड, वेल डिझर्व्ड. आजच्या दिवसामध्ये सर्वात सुंदर क्रिकेट ज्या टीमने खेळला त्याने डिझर्व करतात टॉप 3 मध्ये जाणं आणि त्यांनी तो स्पॉट त्यांच्यासाठी बनवलाय. वेल प्लेड एलेक्स देवेंद्र अँड टीम, क्लीन परफॉर्मन्स. आणि या मॅचचा हिरो